म्हणजे एशियन कंट्रीज मधले लोक आहेत, आशिया खंडात जे जे देश आहेत त्यांच्यातले जे लोक आहेत म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण, तर आपल्यामध्ये मिड 40s म्हणजे नियर अबाउट 35 नंतर आपले केस पांढरे व्हायला सुरुवात होते. आता केस पांढरे होणं ही एक अतिशय नॉर्मल गोष्ट आहे, ठीक आहे. त्यामुळे एवढं काय जास्त विचार करण्याची किंवा टेन्शन घेण्याची काही सुद्धा गरज नाही आहे. कारण आपले केस पांढरे होत आहेत याचा अर्थ काय, आपलं वय वाढत आहे. ते वाढत्या वयाचं एक लक्षण आहे. मग आपण आपल्या वाढत्या वयाला तर थांबवू शकत नाही, दिवसेंदिवस आपण मोठे होतच असणार आहे. पण आत्ताची सध्याची जर परिस्थिती बघितली तर अगदी 12-13 वर्षाच्या मुला मुलींचे केस सुद्धा भयानक पांढरे झालेत. मग आता ही गोष्ट अजिबात नॉर्मल नाही. वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे अतिशय नॉर्मल आहे, पण कमी वयातच इवन तुम्ही टीन एज मध्ये सुद्धा आलेला नाही आहे अजून, म्हणजे 13 ते 19 वयोगटाला आपण टीन एज म्हणतो, किंवा तुमच्या 20 मध्ये जरी तुम्ही असाल आणि तुमचे केस पांढरे झाले असतील तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठीच आहे. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप 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 स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते. तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर ती सोबतची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला कळेल मी एक्झॅक्टली कधी व्हिडिओ अपलोड केलाय ते. आणि व्हिडिओ जर आवडला तो एक लाईक तो बनता येईल, त्यामुळे लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर हा व्हिडिओ मी 5 टप्प्यांमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहे की काय कारण आहेत याच्या मागं, आणि ही जी कारण मी तुम्हाला सांगणार आहे ती मेजर कारण आहेत, म्हणजे याच्यामुळे जास्त करून केस पांढरे होतात. हीच कारण मी आज कव्हर करणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की कोणता आहार आपल्याला घ्यायला पाहिजे जेणेकरून आपले पांढरे झालेले केस पूर्णपणे काळे व्हायला मदत होते 101%. त्यानंतर आपण बघणार आहोत कोणत्या एक्सरसाइज तुम्हाला करायला पाहिजेत. चौथ्या टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत की घरगुती असे काही उपाय आहेत का जे खरंच पांढऱ्या केसांना काळे बनवतील. टेन्शन घ्यायचं काम नाही आहे, आहेत. प्रत्येक गोष्टीवरती घरगुती उपाय हा आहेच. आणि व्हिडिओच्या सगळ्यात शेवटच्या टप्प्यात आपण बघणार आहोत की केस पांढरेच होऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे. म्हणूनच आता एक्स्ट्राची लांबड न लावता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. कमी वयात केस पांढरे होण्यामागं भयानक कारण आहेत, पण मुख्य कारण आहे ते म्हणजे जेनेटिक्स. आत्ताच्या आत्ता व्हिडिओ बघून पटकन तुम्ही तुमच्या मम्मीला, पप्पांना किंवा आजी आजोबांना विचारा की ते जेव्हा तरुण होते, त्यांच्या 20शीत होते, तेव्हा त्यांचे केस पांढरे झाले होते काय. तुमच्या घरामध्ये जर तुमच्या आई वडिलांना, आजी आजोबांना कोण असतील ती जी आपली पहिली नाती आहेत जी म्हणतो आपण, तर त्यांच्यापैकी एखाद्याचे केस त्याच्या तरुण वयात पांढरे होत असतील तरी सुद्धा तो प्रॉब्लेम आपल्यामध्ये जसाचा तसा ट्रान्सफर होऊ शकतो, कारण ते जीन्स आपल्यामध्ये आलेले आहेत. याला कंट्रोल करणं थोडंसं अवघड जातं, पण तुम्ही थोड्याफार लिमिट पर्यंत याला कंट्रोल करू शकताय. हो, जेनेटिक्स असलं तरी पण थोड्याफार पद्धती आहेत त्या ज्या वापरून तुम्ही पांढरे केस तुमचे काळे करू शकताय. दुसरं अतिशय महत्वाचं कारण आहे ज्याला वयाची अजिबात अट नाहीये. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या माणसांना, सगळ्या स्त्रियांना, पुरुषांना हा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे स्ट्रेस. सध्याच्या धावपळीच्या जगात आपलं डोकं, बाप रे, एवढा ताण येतोय ना आपल्या डोक्यावरती, आणि आपल्याला तो स्ट्रेस मॅनेजच करता येत नाहीये. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकते की स्ट्रेस कसा मॅनेज करायला पाहिजे दैनंदिन आयुष्यामध्ये. मला माहिती आहे प्रत्येकाला खूप कामं असतात आणि खूप ताप असतो, त्याच्यामुळे आपलं डोकं सुद्धा काय काम देत नाही. एक एक वेळेला तर एवढा माथा उठतो, आपल्याला ते ताणतणाव सोसत नाही, याच्यावरून भयानक गोष्टी घडतायत, तुम्हालाही त्या माहिती आहेत. या स्ट्रेसमुळे तुमची ओव्हरऑल हेल्थ तर बेकार होणारच आहे, बिघडणारच आहे, आणि तुमच्या केसांवरती सुद्धा भयानक त्याचा परिणाम होणार आहे. याच्यामुळे बाल्ड स्पॉट्स पडतात, म्हणजे तुमचे केस पूर्ण विरळ होतात आणि असे स्पॉट पडायला चालू होतात. तुमचे केस भयानक पद्धतीने गळायला चालू होतात, एवढे केस गळतात तुम्ही विचार पण करू शकत नाही. आणि केस पांढरे होण्यामागे सुद्धा या स्ट्रेसचं खूप जास्त योगदान आहे. का ते तुम्हाला मी सांगते. खूप जास्त स्ट्रेस घेतल्यामुळे आपल्या शरीरामध्ये नोरपाइनफ्राइन नावाचं एक केमिकल सतत रिलीज होत असतं. मग आता हे रिलीज झाल्यावर काय होते सांगते. आता या केमिकलचा जो इफेक्ट आहे तो तुमचा मेलॅनोसाइटवर होतो डायरेक्टली. मेलॅनोसाइटचे जे सेल्स असतात
त्याला ते डॅमेज करतं. मग आता मेलॅनोसाइट सेल्स काय करतात, मेलॅनिनचं प्रोडक्शन करतात आणि मेलॅनिन हा पिगमेंट तुमच्या केसाचा रंग ठरवत असतो. मग जेव्हा मेलॅनिनचं प्रोडक्शनच व्यवस्थित होत नाही आहे, तिथंच बिघाड झालाय, मग तुमच्या केसांचा ओरिजिनल जो कलर आहे तो कसा चांगला होईल आणि कसा टिकेल. ऑब्व्हियसली 101% तुमचे केस हळूहळू ग्रे व्हायला चालू होतात आणि त्याची एक फेज आहे. पहिल्यांदा केस ग्रे होतात, मग सिल्वर दिसतात आणि मग ते पूर्ण पांढरे दिसतात. मग ती एक पहिली स्टेज आहे त्याची. म्हणून स्ट्रेस मॅनेज करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही योगा किंवा मेडिटेशन करू शकताय. खूप जास्त तुम्हाला मदत होते. नेक्स्ट रिझन आहे व्हिटॅमिन्सची कमी असणं आणि खास करून विटॅमिन B12 आणि विटॅमिन D ची कमतरता जर असेल तुमच्या शरीरामध्ये तर तुमचे केस पांढरे होणारच. कारण हे विटॅमिन्स अतिशय जास्त महत्वाचे आहेत आपल्या बॉडीमध्ये. प्रत्येक विटॅमिनचा एक पर्टिक्युलर रोल असतो, बरोबर. हे विटॅमिन आपल्या बॉडीला एनर्जी तर देतातच, पण आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण आणि पर्टिक्युलर न्यूट्रिएंट्स ना ते सगळीकडे पोहोचवायला मदत करतात. मग यांचीच जर कमी असेल, तुमच्या केसांचं न्यूट्रिशनच व्यवस्थित होत नसेल तर त्याची वाढ पण तिथेच खुंटणार आहे आणि तुमचे केस हळूहळू पांढरे व्हायला सुरुवात होणार आहे. तुम्ही जर एखादी गोष्ट नोटीस केला असाल, जी मुलं सिगरेट ओढतात किंवा ज्या मुली सिगरेट ओढतात त्यांचे केस 101% पांढरे असतातच. मी पूर्ण पांढरे असं अजिबात म्हणत नाही, नाहीतर तुम्ही म्हणणार काय हे नवीनच. पूर्ण असं नाही म्हणत, पण तुमच्या केसांमध्ये पांढऱ्या केसांचं प्रमाण थोडं ना थोडं तरी असतंच. कारण स्मोकिंगमुळं केस पांढरे होतात. स्मोकिंगमुळं काय होतं ना, आपले जे ब्लड वेसल्स आहेत म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या पूर्ण अशा कॉन्स्ट्रिक्ट होतात आणि त्याच्यामुळे ना रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. आता रक्तप्रवाह जितका रेग्युलर असेल, कॉन्स्टंट असेल आणि व्यवस्थित असेल तितकीच तुमची ओव्हरऑल हेल्थ चांगली असणार आहे. रक्तप्रवाहातच जर अडचणी येत असतील तर व्यवस्थित रक्त तुमचं पोहोचणारच नाही आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या केसांना व्यवस्थित पोषण होतच नाही आहे, मिळतच नाही आहे आणि तुमचे केस हळूहळू पांढरे व्हायला सुरुवात होतात. नेक्स्ट महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे एक अनहेल्दी डाएट. आता मी याच्यावरती किती वेळा अजून बोललं पाहिजे, मग आपल्या सगळ्यांचे डोळे उघडणार आहेत मला माहिती नाही आहे. तरी सुद्धा किती वेळा पॉसिबल असेल तितक्या वेळेला मी याच्यावरती बोललेले आहे आणि बोलेन सुद्धा. मी आणखी एकदा सांगते गाईज, प्लीज इतरांना दाखवण्यासाठी मी खूप छान आहे, मी खूप छान आहे, मी स्टायलिश आहे आणि माझ्याकडे खूप पैसा आहे हे दाखवण्यासाठी जर तुम्ही फास्ट फूड, जंक फूड खात असाल, मॅकडी मध्ये जाऊन, डॉमिनोज मध्ये जाऊन, वेगवेगळ्या मोठमोठ्या मॉल्स मध्ये जाऊन, तर प्लीज तुम्ही स्वतःचं शरीर स्वतःच्या हाताने वाट लावून घेताय एवढं लक्षात ठेवा. घरची भाजी भाकरी खाण्याला अजिबात लाजू नका यार. मम्मी जे करते ना, आपला जो भारतीय आहार आहे ना तो अतिशय बॅलन्स्ड डाएट आहे, समतोल आहार आहे आणि तोच आपल्या शरीरासाठी योग्य आहे. आपल्या नव्हे, मानवी शरीरासाठी सगळ्यात उत्तम आहार आपल्या भारताचा आहे. त्यामुळं साधी भाजी भाकरी खायला अगोदर शिका. मी असं अजिबात म्हणत नाही की बाहेरचं खाऊच नका, महिन्यातून एकदा दोनदा ठीक आहे, पण रेग्युलर जेव्हा तुम्ही बाहेरचं खायला चालू करता, मैदा अतिशय घातक आहे आपल्या बॉडीसाठी. जेवढ्या लवकर तुम्ही डोळे उघडाल, जेवढ्या लवकर तुम्हाला ही गोष्ट समजेल, तितक्याच लवकर तुमची ओव्हरऑल हेल्थ चांगली होणार आहे. म्हणून बाहेरचं तेलकट खाणं किंवा खूप जास्त तिखट आणि जंक फूड, फास्ट फूड, पॅक्ड फूड जे असतात ना आणि सॉल्टी फूड म्हणजे खारट पदार्थ जास्त अजिबात खायचं नाही. होईल तेवढं टाळा आणि घरचं चांगलं खावा. मी एक गोष्ट मनापासून तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. जेव्हा मी 5वीला 6वीला होते तेव्हा माझे केस भयानक पांढरे झाले होते. मी अजिबात खोटं बोलणार नाही. मी याच्यावरती 2 वर्ष आयुर्वेदिक औषध सुद्धा घेतलं होतं. कंटिन्यू 2 वर्ष माझं औषध चालू होतं आणि त्यातनं ढेकळं मला फरक पडला नाही. खरोखर जरा सुद्धा फरक पडला नाही. आणि 8वी 9वी पर्यंत माझे केस हळूहळू जास्त पांढरे होत होते आणि 8वी 9वी तर अक्षरशः 20-30% माझे केस पांढरे झाले होते. मी अजिबात फेकत नाही, मी खरोखर सांगायला. माझ्या घरचे सुद्धा खूप टेन्शन घेतले होते की असं कसं काय होत आहे आणि ते का होत होतं ते मला सुद्धा तेव्हा कळत नव्हतं जास्त. पण त्यानंतर मी माझा डाएट पूर्णपणे बदलला. स्पेसिफिक गोष्टी मी माझ्या डाएटमध्ये ऍड केल्या आणि त्याच्यामुळे आता माझा एक सुद्धा केस पांढरा नाही आहे. मी खरोखर सांगते, मी मेहंदी वगैरे काही सुद्धा वापरत नाही. हेअर कलर पण एकदा मला आवडतोय म्हणून मी केला होता, रेड कलर केला होता मी. आणि आता मी खरोखर सांगते, माझे ओरिजिनल केस जेट ब्लॅक कलरचे आहेत, जर्द काळ्या रंगाचे आहेत
तोच डाएट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. असे अन्नपदार्थ खायचे ज्याच्यामध्ये कॉपर, आयर्न, झिंक, आयोडीन, त्यानंतर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12 आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असेल, कारण या सगळ्यांच्या कमतरतेमुळे तुमचे केस पांढरे होतात. मग आता काय खायचं नेमकं? कॉपरची कमी भरून काढण्यासाठी तुम्ही काय करू शकता, सकाळी उठल्यानंतर उठल्या लगेच न चूळ भरता, न तोंड धुता, काही न करता सगळ्यात पहिला तुम्ही कॉपर चार्जड वॉटर घ्यायचं. म्हणजे काय, तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायचं 1 ग्लासभर. हळूहळू या गोष्टी करायच्या आणि दररोज करायच्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या आहारात काजू, बदाम, बटाटा किंवा स्वीट पोटॅटो म्हणजे काय, रताळी, त्यानंतर चणं, या सगळ्या गोष्टी ऍड करू शकता. या सगळ्या गोष्टी कॉपरची जी कमी आहे तुमच्या बॉडीमध्ये ती भरून काढण्यास मदत करतात. व्हिटॅमिन बी ची कमी भरून काढण्यासाठी तुम्ही दही, केळी, गाजर, त्यानंतर पनीर या सगळ्या गोष्टी खाऊ शकताय. याच्यात प्रचंड प्रमाणात व्हिटॅमिन बी असतं आणि ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मी अगोदर सुद्धा बोललेले आहे. तुम्ही शेंगदाणे खाऊ शकताय. त्यानंतर वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, खूप व्हरायटीमध्ये ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत. पिस्ता, काजू, बदाम, त्यानंतर अक्रोड, या सगळ्या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये पाहिजेतच. यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी असतं, व्हिटॅमिन ई असतं, झिंक असतं आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत. म्हणून या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये तुम्ही चालू करायलाच पाहिजे, घ्यायलाच पाहिजे, पर्याय नाही. त्यानंतर तुम्ही फ्लॅक्स सीड्स, फ्लावर, कोबीज असेल किंवा ब्रॉकली या सगळ्या गोष्टी खाऊ शकताय. तर यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतं. हिरव्या पालेभाज्या झाल्या, पालक, मेथी, कोथिंबीर, या सगळ्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये पाहिजेतच. तुम्ही कडधान्य सुद्धा खायला सुरुवात करा. या सगळ्या गोष्टी डाएटमध्ये ठेवायला तुम्ही चालू करा आणि रिझल्ट मला सांगा. जर तुम्ही योग्य डाएट ठेवला ना, तर ट्रस्ट मी, तुम्हाला कोणत्याच घरगुती रेमेडीची सुद्धा गरज नाही, डॉक्टरकडे जाण्याची सुद्धा गरज भासणार नाही. तुम्ही जर आहार उत्तम ठेवला ना, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी क्युअर होतातच. ज्या मुली जिम करतात किंवा मुलं जिम करतात, रेग्युलर एक्सरसाइज करतात, तुमच्यासाठी एक उत्तम एक्सरसाइज मी सांगते. सर्वांगासन ही एक्सरसाइज नाही आहे, योगासन आहे. सर्वांगासन आणि शीर्षासन, ज्याच्यामध्ये तुमचं डोकं खाली असतं आणि पाय वरती असतात. त्याच्यामुळे जो तुमचा रक्तप्रवाह आहे ना, तो डोक्याकडे थोडासा जास्त होतो आणि तुमच्या केसांचं पोषण व्यवस्थित होतं. त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रमाणात मिळतात. ब्लड सर्क्युलेशन तुमच्या ओव्हरऑल बॉडीतलं सुद्धा खूप वाढतं, चांगलं होतं. म्हणून या गोष्टी तुमच्या केसांच्या मुळांना स्ट्रॉंग करतात, सगळे न्यूट्रिएंट्स, विटॅमिन्स प्रोव्हाइड करतात, चांगलं ब्लड प्रोव्हाइड करतात आणि केसांच्या मुळांचं पालन पोषण चांगलं झालं ना, तर तुमचे केस बाहेरून सुद्धा जबरदस्त दिसणार आहेत. म्हणून ही 2 योगासनं तुम्ही ट्राय करू शकताय. आणि जर तुम्ही रेग्युलर जिम करत नसाल, एक्सरसाइज करत नसाल, तर तुमच्यासाठी सुद्धा या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ऍटलिस्ट तुम्ही योगा करायला चालू करा. 5 प्राणायाम अतिशय महत्वाचे आहेत. मी आणखी एकदा आय थिंक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले होते. नॉर्मल हे 5 करायला तुम्ही चालू करा. 1-1 मिनिट केला तरी बास आहे. दीर्घ श्वसन करायचा, अनुलोम विलोम, त्यानंतर कपालभाती, भ्रामरी आणि ओंकार, हे 5 प्राणायाम जर तुम्ही दररोज केलात ना, आई ग, तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स असे जाणार आहेत. खरोखर सांगते मी. हे फक्त तुम्ही एकदा करून बघा. सुरुवातीला पॉसिबल नाहीये. सुरुवातीला प्रत्येकाला वाटते की यार नाही, मला नको झाले हे ते, पण हळूहळू सवय होऊन जाते. आपण आपल्या शरीराला जशी सवय लावल ना, तसंच आपण घडतोय. म्हणून थोड्याशा गोष्टी कंट्रोलमध्ये पाहिजेत. मनाला सुद्धा थोडंसं कंट्रोल पाहिजे. या सगळ्या गोष्टी स्ट्रेस मॅनेज करायला सुद्धा खूप मदत करतात. आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता, ताणतणावापासून मुक्त असता, तेव्हा तुमच्या शरीरातले सगळे आजार कमी होतात. आता येऊयात आपण मेन मुद्द्याकडे. तुम्ही म्हणणार, हे बाई तुझी बडबड बंद कर आणि पहिला मुद्द्यावर ये. घरगुती काय उपाय असले तर सांग, ना तर तुझं तोंड आधी बंद कर. सांगते. पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जास्वंद, ज्याला इंग्लिशमध्ये हिबिस्कस म्हणतात. माझं इंग्रजी थोडंफार चांगलं आहे, ठीक आहे. हिबिस्कस पावडर तुम्हाला घ्यायची आहे. पावडर जर नसेल तर जास्वंदाचं फुल तर असतंच. आणि ते पण नसेल तर आता शहरातल्या लोकांना या सगळ्या गोष्टी बघायला मिळणं थोडंसं अवघड आहे. पण तरी ठीक आहे, तुमच्याकडे जर फुल अवेलेबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन हिबिस्कस पावडर घेऊ शकता विकत. आणि ती हिबिस्कस पावडर तुमच्या केसाच्या अकॉर्डिंग घ्यायची. हेअर लेंथला अप्लाय केला तरी चालेल, फक्त मुळांना अप्लाय केला तरी चालेल.
बघा तुमच्या हिशोबाने त्याची क्वांटिटी घ्यायची आणि त्याच्यात चौपट दही घालायचं त्याच्यामध्ये. 1 चमचा तुम्ही हिबिस्कस पावडर घेतला तर 4 चमचे दही पाहिजे. हे प्रमाण थोडंसं बघा आणि ते मिक्स करायचं व्यवस्थित आणि एक अर्धा ते 1 तासभर केसांना लावायचं आणि कोमट पाण्याने धुवून टाकायचं. दही जर व्यवस्थित गेलं नसेल तर तुम्ही एखादा माइल्ड शॅम्पू वापरला तरी चालेल. खूप जास्त केमिकलवाला अजिबात वापरू नका, नाहीतर सगळे रिझल्ट्स म्हणजे काय पालत्या गडावर पाणी होणार आहे. म्हणून थोडासा माइल्ड शॅम्पू तुम्ही वापरू शकताय, काय अडचण नाही आहे. हा मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकताय. एकदाच बास आहे, त्याच्यापेक्षा जास्त नका वापरू, काही गरज नाही आहे. एकदा वापरा आणि कंटिन्यू वापरा 1-2-3 महिने आणि रिझल्ट कमेंट सेक्शन मध्ये येऊन सांगायला अजिबात विसरू नका. दुसरा महत्वाचा मास्क आहे तो म्हणजे भृंगराज पावडर आणि आवळा पावडर मिक्स करायची आणि त्याच्यामध्ये त्या मिक्स करण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकताय, काही सुद्धा अडचण नाही आहे. त्यानंतर तुम्ही दहीचा सुद्धा वापर करू शकताय, काही सुद्धा अडचण नाही. आणि पूर्ण मिक्स करायचं. अगेन एक अर्धा ते पाऊण तास. कोणताही मास्क जास्तीत जास्त पाऊण तास किंवा 1 तासभर ठेवायचा, त्याच्यापेक्षा जास्त अजिबात ठेवायचा नाही. या सगळ्या गोष्टी लावल्यानंतर अगेन कोमट पाण्याने व्यवस्थित धुवून टाकायचं. आवळा जो आहे खतरनाक इन्ग्रेडियंट आहे, खतरनाक. यामध्ये ना खूप जास्त व्हिटॅमिन सी असतं. जेव्हा आपले केस पांढरे होतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या ज्या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट जास्त असतं असे पदार्थ खायचे किंवा असे पदार्थ लावायचे केसांना वगैरे, ते तुम्हाला अतिशय भारी रिझल्ट देणार आहेत. आणि मी विसरले आवळा खायला सांगायचं तुम्हाला. तुम्ही आवळा नॉर्मल खाल्ला, आवळा म्हणजे मोर आवळा बद्दल बोलते मी, ठीक आहे. तर याला तुम्ही खाऊ शकताय. आवळा कॅन्डी बाजारामध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही खाऊ शकताय. आवळ्याचं लोणचं काय नकोच, ते अगेन खारट वगैरे होतं सगळं. एक फोड चालते, पण लोणचं म्हणल्यानंतर तुम्ही जास्त घेशील आणि त्याने काहीतरी वेगळंच होऊन बसायचं, ते नको, ते राहू दे. पण तुम्ही आवळ्याचा ज्यूस बाजारामध्ये अवेलेबल आहे, पतंजलीचा वगैरे येतोय, मी तर तोच पित होते. तर ते सुद्धा तुम्ही पिऊ शकताय आणि खरोखर मी सांगते तुम्हाला याचे रिझल्ट जबरदस्त आहेत यार, लय भारी आहेत, लय भारी. म्हणून एकदा ट्राय करा या सगळ्या गोष्टी. आणि जर खाणं पॉसिबल नसेल तर तुम्ही केसांना लावू शकताय. आणखी एक पावडर येते, आवळा, मेथी आणि हिबिस्कस म्हणजे जास्वंद, याची पावडर सुद्धा मिक्स केलेले पॅक अवेलेबल आहेत. मी याची लिंक वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, चेक करायला अजिबात विसरू नका. अल्प्स गुडनेस नावाचा जो ब्रँड आहे ना, त्यामध्ये सगळ्या पावडर्स येतात. आता मला हा एकच ब्रँड जास्त करून माहिती आहे आणि मी स्वतः वापरलाय म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते. असं अजिबात नाही की त्यांनी मला सांगितले बोल, तो दिवस अजून आला नाही आहे. हा भाग वेगळा आहे. पण तरीही मी यांच्या पावडर्स खूप जास्त वापरल्यात म्हणून मी तुम्हाला सांगते. तुम्ही फक्त ट्राय करून बघा. या सगळ्या पावडर मिक्स करून ऑलरेडी दिलेल्या असतात. जर तुम्हाला मिक्स केलेले पावडर्स नको असतील तर सेपरेट तुम्ही घेतलात तरी चालेल. पण हा मास्क अतिशय अतिशय भारी आहे. नेक्स्ट जो आहे तो त्रिफळाचं जे चूर्ण असतं ना, त्याची पावडर ती घ्यायची आणि नॉर्मल मेहंदी घ्यायची. कोणतीही मेहंदी तुम्ही घेऊ शकताय. खास करून तुम्ही हिना घ्या चालेल, हिरव्या रंगाची ती असते. आणि त्याच्यामध्ये ती त्रिफळा मिक्स करायचं, त्रिफळाची पावडर. आणि मिक्सिंग साठी अगेन तुम्ही पाणी वापरा छान आणि ती मेहंदी केसाला लावायची. आई ग, तुम्ही फक्त लावून बघा यार. मी प्रत्येक गोष्टीला असं रिॲक्शन द्यायला लय भारी आहे. तुम्हाला वाटलं मी सगळं फेक सांगते, असं अजिबात नाही आहे. तुम्ही ट्राय करून बघा, रिझल्ट मात्र शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. ओके. आणि तुम्ही जेव्हा तेल लावता ना केसांना, आता माझी मम्मी जेव्हा मी लहान होतो तेव्हा जास्त करून त्या तेलामध्ये जास्वंद वगैरे ऍड करायची. त्यानंतर माका माका का महाका शब्द आहे, मला क्लिअरली माहित नाही. आम्ही गावठी भाषेत त्याला माकाच म्हणतो, माक्याचं तेल असं म्हणतो आम्ही. तर तो माका आपण घालायचा, ती एक वनस्पती आहे, ठीक आहे. आणि या सगळ्या गोष्टी मिक्स करून तेलात उकळायच्या, म्हणजे त्याचा पूर्ण जो अर्क आहे ना तो तेलामध्ये यायला पाहिजे. अशा पद्धतीने त्याला उकळायचं. तुम्ही कढीपत्ता सुद्धा त्यामध्ये घालू शकताय, केसांसाठी खूप जास्त चांगला असतो. आणि या सगळ्या गोष्टी तेलात मिक्स करून हे तेल केसांना लावायचं. अतिशय भारी रिझल्ट आहे त्याचे. तुमच्या केसांची मुळं यांना स्ट्रॉंग होतात, तुमचे केस चांगले वाढतात आणि तुमचे केस काळे सुद्धा होतात. नेक्स्ट महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हार्श केमिकल्सचे जे शॅम्पूज आहेत त्याचा वापर आजपासून थांबवा. लय जास्त केमिकलचे शॅम्पू वापरले, लय महागडे शॅम्पू वापरले म्हणजे केस लय भारी होतात असं अजिबात नसते. प्रत्येकाची केसांची टाईप वेगळी असते, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. त्यानुसारच शॅम्पूची निवड करायची, नाहीतर तुम्ही तिथेच गणणार आहे. लिहून घ्या माझ्याकडून, तुम्ही काहीही केला
आणि शॅम्पू भंगार वापरला मग तुम्ही वयाच्या 30च म्हातारे दिसायला चालू व्हाल खरोखर. म्हणून थोडेसे माइल्ड आणि जेंटल शॅम्पूज वापरायचे. शॅम्पूच्या ऐवजी तुम्ही शिककाईची पावडर वापरलात तरी चालेल. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा बेस्ट मी सांगू, शिककाईच्या ज्या शेंगा असतात ना, माझी मम्मी अजून मला त्यानंच आंघोळ घालते. मी खरोखर सांगते, कधी कधी तर मी शॅम्पू वापरते, मी काय खोटं बोलणार नाही, मी वापरते. पण आम्ही त्याने सुद्धा आंघोळ करतो आणि ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. शिककाईच्या ज्या शेंगा असतात ना, त्या रात्री माझी मम्मी शिजत घालते आणि त्याचं जे पाणी असतं ते अर्क पूर्णपणे उतरतो त्याच्यात शिजल्यावरती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग त्याने आंघोळ घालते. तर ते शिककाईचं जे पाणी आहे ना, ते खूप भारी आहे तुमच्या केसांच्या हेल्थसाठी आणि तुमच्या केसांचा कोणताही प्रॉब्लेम असू दे हळूहळू कमी येतो. म्हणून माइल्ड शॅम्पूच्या ऐवजी तुम्ही हे वापरलात तरी चालेल. मी असं अजिबात म्हणणार नाही की नेहमी हेच वापरा, कारण आत्ताच्या जगात पोल्युशन भयानक वाढले, पहिला तसं नव्हतं. मग हे पोल्युशन वगैरे पूर्णपणे काढून घेण्यासाठी एका शॅम्पूची गरज ही लागतेच. म्हणूनच तुम्ही माइल्ड शॅम्पू वापरू शकताय आठवड्यातून एकदा आणि बाकीच्या वेळी पाणी नाताना केस धुताना वगैरे तुम्ही शिककाईचं पाणी वापरू शकताय. केस अजिबात डॅमेज होत नाहीत. मॉइश्चर जसं तसं राहतं, त्यामुळे असे सुकलेले वाळलेले आणि खूप जास्त फ्रिजी अजिबात दिसत नाहीत आणि तुमचे केस पांढरे सुद्धा होत नाहीत. नेक्स्ट टिप आहे ती आठवड्यातून एकदा ऑइलिंग करायलाच पाहिजे. आता ज्यांचा स्कॅल्प खूप जास्त ऑइली असतो त्यांना ऑइलची खूप जास्त गरज असते, अजिबात म्हणणार नाही, कारण तुम्ही एक्स्ट्रा ऑइलिंग केला तर परत कोंडा वगैरे वाढतो, केस गळती सुद्धा वाढते. पण ज्यांचा स्कॅल्प खूप जास्त कोरडा आहे तुम्ही वापरायलाच पाहिजे आठवड्यातून ऍटलिस्ट एकदा तरी तेल लावायचंच. कोण शहाणी माणसं तुम्हाला सांगतात तेल लावायचं नसते आणि हे आणि ते ऐकायचं नाही कुणाच काय असलं. तेल हे लावायलाच पाहिजे. तुम्ही पॅराशूट तेल वापरू शकताय, बेस्ट तेल आहे. तुम्ही आल्मंड ऑइल वापरू शकताय आणि त्यातल्या त्यात चांगलं म्हणजे तुम्ही भृंगराजचं तेल वापरू शकताय किंवा तुम्ही आवळ्याचं तेल सुद्धा विकत मिळतं, ते लावू शकता. यामुळे तुमचे पांढरे केस जे आहेत ते हळूहळू काळे व्हायला चालू होतात आणि तुमच्या केसांची ओव्हरऑल क्वालिटी जी आहे ती खूप जास्त बेटर होते. तुमचे केस शायनी होतात, स्ट्रॉंग होतात आणि त्यांची वाढ सुद्धा खूप चांगली होते. म्हणून नॉर्मल तेलाऐवजी हे तेल वापरू शकता. आणि तेल लावताना कधीही लक्षात ठेवायचं त्याला थोडंसं कोमट करायचं आणि मग लावायचं, त्याचं ऍप्लिकेशन चांगलं होतं. या सगळ्या गोष्टी उपचारात्मक होत्या. म्हणजे तुमचे केस ऑलरेडी पांढरे असले तर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करू शकताय. पण पांढरे होऊ नये याची काळजी सुद्धा घेणं खूप महत्वाचं आहे. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं उगच म्हणलं नाही आहे कुणी. तर तुम्ही यामध्ये काय करू शकताय, बाहेर कधीही पडताना, गाडीवरनं जाताना किंवा ट्रॅव्हल कधीही तुम्ही करताय, एक स्कार्फ चांगला कॅरी करायचा, स्कार्फ बांधायचा. त्या पोल्युशनमुळे प्रदूषणामुळे सुद्धा तुमचे केस खूप जास्त डॅमेज होतात. म्हणून एक स्कार्फ मात्र बांधायला अजिबात विसरायचं नाही. मुलं जर तुम्ही असाल तर तुम्ही हेल्मेट घाला किंवा डोक्याला रुमाल बांधू शकताय किंवा वेगवेगळ्या कॅप्स अवेलेबल आहेत, तुम्ही ते सुद्धा घालू शकताय. दुसरी महत्वाची गोष्ट मी जसं सांगितलं, स्ट्रॉंग केमिकल युक्त शॅम्पूचा प्रमाण ते थोडंसं कमी करून एक जेंटल आणि माइल्ड शॅम्पूकडे वळायचं. तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही हेअर मास्क वापरायला चालू करा. मी ऑलरेडी तुम्हाला थोडेफार हेअर मास्क सांगितले, ते वापरू शकताय किंवा बाजारामध्ये वेगवेगळे हेअर मास्क अवेलेबल आहेत. तुमच्या हेअर टाईपनुसार आणि तुमच्या हेअर्सच्या प्रॉब्लेमनुसार तुम्ही वापरू शकताय. खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत आणि खरंच तुमच्या केसांची क्वालिटी जबरदस्त होते याने. नेक्स्ट, दररोज एक तरी फळ खायचंच, अजिबात मागं पडायचं नाही. खास करून तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त फळ खायला चालू करा. सिट्रस फ्रूट ज्याला म्हणतात, तुम्ही मोसंबी खावा किंवा संत्री खाऊ शकताय, पपई खाऊ शकताय, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असतं, आवळा वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही खावा. पेरू ते आहेत, भरपूर आहेत, गाजर, पेरू, टोमॅटो, ऍटलिस्ट फळभाज्या, पालेभाज्या, फळं, ज्या ज्या गोष्टीत व्हिटॅमिन सी जास्त आहे ते तुम्ही दररोज थोडंफार खाल्लंच पाहिजे. जर यापैकी काही पॉसिबल नसेल तर तुम्ही 1 ग्लास लिंबू पाणी दररोज प्या, बास आहे. तुम्हाला एक्स्ट्राचे फळं सुद्धा घ्यायची काही गरज नाही आहे. खूप भारी ड्रिंक आहे, 1 ग्लास दररोज प्यायचंच. आणि सगळ्यात शेवटी मी हे म्हणेन की तुमची मानसिकता खूप मॅटर करते. तुमची मेंटॅलिटी स्ट्रॉंग राहण्यासाठी खरोखर सांगते, दररोज व्यायाम करा. तुमचं मन करो अगर न करो, व्यायाम करायचाच पर्याय नाही. व्यायामामुळे सगळ्या गोष्टी सुधारतात, चांगल्या होतात. म्हणून दररोज व्यायाम हा करायचाच. व्यायाम जमत नसेल तर ऍटलिस्ट सूर्यनमस्कार रोज तुम्ही 10 घालू शकताय, बास आहे. आणि प्राणायाम करायचे 5. याने तुमचे सगळे प्रॉब्लेम्स हळूहळू कमी होतात आणि स्वतःबद्दल कमी
अजिबात समजायचं नाही. स्वतःला स्ट्रॉंग समजायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा. कारण तुमचे विचार जर चांगले असतील तर आणि तरच तुमची हेल्थ सुद्धा चांगली राहते. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज आणि लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा. बाय बाय.